सकाळची प्रसन्न वेळ होती. गणेश आपल्या घराबाहेर शांतपणे बसलेला होता. इतक्यात त्याची पत्नी मुक्ता तिथे आली. अहो, असे घराबाहेर बसून राहिल्याने काहीच होणार नाही. या पद्धतीने आपलं घर चालणार नाही. अगं हो, मला ते माहिती आहे, पण मी तरी काय करू? संपूर्ण गावभर काम शोधून पाहिलं, पण कुठेही काम मिळत नाही. अहो, मग तुम्ही दुसऱ्या गावात जाऊन पहा. कदाचित तिथे काही काम मिळेल. काहीतरी तर करावंच लागेल, कारण घरात अन्नाचा एकही दाणा उरलेला नाही. हे ऐकून गणेश खूप चिंतेत पडला. अगं तू काळजी करू नकोस, मी कुठून ना कुठून काहीतरी व्यवस्था करून आणतो. असं म्हणत गणेश तेथून निघून गेला. थोड्याच वेळात चालत असताना त्याला गावातील भिका भेटला. अरे गणेश भाऊ, कुठे चाललात? खूप चिंतेत दिसत आहात. अरे भाऊ, काय सांगू, कुठेही काम मिळत नाही, त्यामुळे खूप त्रास होतोय. अरे तुला काम करण्याची काय गरज आहे? माझ्याकडे बघ, आरामात खातो पितो. अरे भाऊ, तू आरामात खाशीलच, कारण तुझ्याकडे शेती आहे, पण माझ्याकडे ना शेती आहे ना काही उत्पन्न. हे ऐकून भिका गप्प बसला. त्यानंतर गणेश पुन्हा गावात काम शोधायला निघाला, पण त्याला कुठेच काम मिळालं नाही. त्यामुळे तो अधिकच निराश झाला. तो मनातच म्हणाला, असं वाटतं गावात काम मिळणार नाही. चला गावाबाहेर जाऊन पाहूया. असं म्हणत तो जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात पोहोचल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कुठेच कोणी दिसत नव्हतं. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे काय आश्चर्य आहे, या जंगलात तर एकही प्राणी दिसत नाही. तो थोडा आणखीन आत गेला तेव्हा त्याला एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसलेला दिसला. साधूला पाहून गणेश आनंदी झाला आणि तो त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, साधू महाराज, आपल्याला माझा नमस्कार. साधूंनी डोळे उघडून गणेशकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे ये, सांग, या जंगलात तू कशासाठी आलास? महाराज, मी कामाच्या शोधात घराबाहेर पडलो आहे. मला काहीच कळत नाही की काय करावं. मी एक साधा मजूर आहे, पण मला कुठेही काम मिळत नाही. साधूंनी गणेशकडे बारकाईने पाहिलं आणि म्हणाले, अरे, असं दिसतंय की तू फार दुर्दैवी आहेस, खूप दुःख भोगत आहेस. हो महाराज, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. माझं दुःख दूर करण्यासाठी काही उपाय नाही का? साधू थोडंसं हसत म्हणाले, अरे, माझ्याकडे एक उपाय आहे, ज्यामुळे तू तुझं नशीब बदलू शकशील. एवढंच नाही तर तू खूप श्रीमंतही होशील. हे ऐकून गणेश खूपच आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, महाराज, तुम्ही खरंच सांगत आहात का? अरे हो, मी अगदी खरं सांगतो. जर तू माझं म्हणणं ऐकलंस तर तू नक्कीच श्रीमंत होशील, पण त्यासाठी तुला एक छोटंसं काम करावं लागेल. हे ऐकून गणेश आनंदित झाला आणि म्हणाला, महाराज, मला सांगा काय करायचं आहे. मी कोणतंही काम करण्यासाठी तयार आहे. यानंतर साधूंनी त्याला सांगितलं, इथून दक्षिण दिशेला तुला एक दाट जंगल दिसेल. त्या जंगलात एक पिशाचिनी राहते. तू तिच्याकडे जाऊन एक जादुई माळ घेऊन ये. त्याच्या बदल्यात मी तुला एक खजिन्याचा मार्ग सांगेन. हे ऐकून गणेश थोडा घाबरला. पिशाचिनी हा शब्द ऐकताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो म्हणाला, महाराज, हे काय सांगत आहात? पिशाचिनी तर मला मारून टाकेल. अरे नाही, ती फक्त नावाची पिशाचिनी आहे. प्रत्यक्षात ती एक अप्सरा आहे. जर तू माझं हे काम केलंस तर मी तुला खूप श्रीमंत बनवेन. हे ऐकून गणेश विचारात पडला. बराच वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, ठीक आहे महाराज, मी उद्या येऊन तुम्हाला माझा निर्णय सांगतो.
असं म्हणत तो तिथून निघून गेला. घरी पोहोचल्यावर मुक्ताने त्याला पाहिलं आणि विचारले, अहो, तुम्ही कुठून येत आहात आणि एवढे चिंतेत का दिसत आहात? काय झालं? काही व्यवस्था झाली का? अगं मुक्ता, नाही ग, अजूनपर्यंत अन्नाची काहीच व्यवस्था झाली नाही. पण मला एक साधू भेटला होता. त्यांनी मला असं काही सांगितलं आहे ज्यामुळे आपलं नशीब उजळू शकतं. हे ऐकून मुक्ता खूपच आश्चर्यचकित झाली. अहो, तुम्ही हे काय बोलत आहात? त्या साधूंनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं? यानंतर गणेशने मुक्ताला संपूर्ण गोष्ट सांगितली. ते ऐकून मुक्ता खूप घाबरली आणि म्हणाली, अहो, माझं ऐका, त्या साधूंच्या बोलण्यात अजिबात पडू नका. अगं, तू असं का बोलतेस? मला खात्री आहे त्यांनी जर आपल्याला खजिन्याबद्दल सांगितलं तर आपण नक्की श्रीमंत होऊ. अहो, श्रीमंत होणं तर तेव्हा शक्य आहे जेव्हा आपला जीव वाचेल. ते तुम्हाला एका पिशाचिनीकडे पाठवत आहेत. जर तिने तुम्हाला काही केलं तर? नाही, मी तुम्हाला जाऊच देणार नाही. हे ऐकून गणेश थोडा अस्वस्थ झाला. त्याने मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुक्ता म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला जायचंच असेल तर जा, पण उद्या सकाळीच जा. तोपर्यंत मी काहीतरी उपाय करते ज्यामुळे त्या पिशाचिनी तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. हे ऐकून गणेशला थोडा दिलासा मिळाला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता गणेशकडे आली. तिच्या हातात एक छोटीशी पोटली होती. ती गणेशला देत म्हणाली, अहो, ही पोटली नेहमी तुमच्या जवळ ठेवा. यामुळे त्या पिशाचिनी तुमचं काहीही करू शकणार नाही. हे ऐकून गणेश आनंदी झाला. ठीक आहे मुक्ता, आता मी निघतो. तू स्वतःची काळजी घे. हो, मी माझी काळजी घेईन, पण तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. मला खूप भीती वाटते. आपण गरीब असलो तरी निदान सुखात तरी आहोत. गणेश तिला धीर देत म्हणाला, अगं, तू उगाच चिंता करतेस. सगळं ठीक होईल. देवाची कृपा असेल तर मी श्रीमंत बनूनच घरी परत येईन. असं म्हणत गणेश तिथून निघून गेला. गणेश गेल्यानंतर मुक्ता खूपच चिंतेत पडली. तिच्या मनात सतत भीतीचं सावट होतं. त्याच दरम्यान गणेश पुन्हा त्या साधूकडे पोहोचला. साधूंनी त्याला पाहिलं आणि म्हणाले, अरे, तू आलास? मला वाटलं होतं की तू येणार नाहीस. नाही साधू महाराज, मी आलो आहे. आता मला सांगा, मला कुठे जायचं आहे? मुला, मी तुला काल जो मार्ग सांगितला होता त्याच दिशेने निघ. पण लक्षात ठेव, कोणाच्याही बोलण्यात पडू नकोस. हे ऐकून गणेश दक्षिण दिशेने निघाला. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला एका भव्य राजवाड्यात राजकुमार बसला होता. तो खूप चिंतेत दिसत होता. त्याने आपल्या सैनिकाला विचारलं, अरे, अजूनपर्यंत वडिलांचा काहीच पत्ता लागला नाही का? नाही महाराज, अजूनपर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही. पण आपण काळजी करू नका, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. अरे, किती दिवस शोधत राहणार तुम्ही? आतापर्यंत ते सापडायला हवे होते. 1 आठवडा होऊन गेला आहे. महाराज, आम्ही 4ही दिशांना शोध घेतला, पण तरीही ते कुठे सापडले नाहीत. हे ऐकून राजकुमार अधिकच चिंतेत पडला. कारण राजा शिकारीसाठी जंगलात गेले होते आणि अचानक गायब झाले होते. त्याच दरम्यान गणेश दक्षिण दिशेने पुढे चालत होता. तो मनात खूप आनंदी होता, कारण त्याला वाटत होतं की तो लवकरच श्रीमंत होईल. तो अत्यंत गरीब असल्यामुळे ही आशा त्याच्यासाठी खूप मोठी होती. थोडं पुढे गेल्यावर तो स्वतःशीच म्हणाला, साधूंनी सांगितलं होतं की दक्षिण दिशेला गेल्यावर एक दाट जंगल लागेल, पण इथे तर कुठेच दाट जंगल दिसत नाही. मला अजून थोडं पुढं जावं लागेल.
असं म्हणत तो पुढे निघाला. बराच वेळ चालल्यानंतर तो अचानक थबकला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, अरे, इथे तर खूप दाट झाडं आहेत. म्हणजे मी जंगलातच आलो की काय? आता गणेशच्या मनात भीती निर्माण झाली, कारण तो नकळत जंगलात शिरला होता. तेवढ्यात अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. पण गणेश कसाबसा त्या हल्ल्यापासून वाचला. तेवढ्या तिथे एक शिकारी आला आणि मोठ्याने विचारू लागला, अरे, तू या जंगलात काय करतोयस? अरे, तुला माहित नाही का, या जंगलात कोणीही येत नाही. हे ऐकून गणेश थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अरे, मग तू इथे काय करतोस? मी इथे शिकार करायला येतो, पण मी फार आत जात नाही, म्हणूनच मी तुझ्यावर वार केला, म्हणजे तू थांबशील. असं आहे का? म्हणजे तू मुद्दाम माझ्यावर हल्ला केला होता. मी इथे ते पिशाचिनीला शोधायला आलो आहे. हे ऐकताच शिकारी घाबरला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तुला मरायचं आहे का? तू तिचं नावही घेतो आहेस. अरे, या जंगलात कोणी तिचं नावही घेत नाही. पण असं का? तिचं नाव का घेत नाहीत? अरे, सांगितलं ना, तिचं नाव कोणी घेत नाही. असं वाटतंय की तुला तुझा जीव प्रिय नाही, म्हणूनच तू इथे आलास. असं म्हणत शिकारी तिथून निघून जाऊ लागला. शिकारीला इतका घाबरलेला पाहून गणेशने त्याला थांबवलं आणि म्हणाला, अरे, कुठे चाललास? मला फक्त त्या पिशाचिनी अप्सरेपर्यंत पोहोचव, तुझं खूप भलं होईल. नाही नाही, मी तुला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. आणि तुला इथे कोणी पाठवलं? मला एका साधूंनी इथे पाठवलं आहे. साधू हा शब्द ऐकताच शिकारी आणखीन घाबरला आणि काही न बोलता तिथून निघून गेला. शिकारी निघून गेल्यावर गणेशही थोडा चिंतेत पडला. तो स्वतःशीच म्हणाला, चला पुढे जाऊन पाहतो. असं म्हणत तो पुढे निघाला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला एक छोटी झोपडी दिसली. दाट जंगलात झोपडी पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो मनातच म्हणाला, कदाचित हीच ती पिशाचिनी असावी. जसा तो झोपडी जवळ गेला तसंच त्या झोपडीतून एक वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, अरे, तू या दाट जंगलात काय करतो आहेस? तुला माहित नाही का, इथे कोणीही येत नाही. पण या जंगलात कोणी का येत नाही? मला थोड्या वेळापूर्वी एक शिकारी भेटला आणि तोही हाच प्रश्न विचारत होता. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला राजकुमार स्वतः आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी जंगलात आले होते. तेव्हा त्यांना तोच साधू भेटला. साधूंनी राजकुमाराला पाहिलं आणि विचारलं, अरे, आपण इथे कसे आलात? राजकुमार, तुम्ही थोडे चिंतेत दिसत आहात. हो महाराज, मी माझ्या वडिलांचा शोध घेत इथे आलो आहे, पण ते कुठे सापडत नाहीत. असं आहे तर मी त्यांना इथेच पाहिलं होतं. ते म्हणत होते की ते एका पिशाचिनीला शोधायला जात आहेत. पिशाचिनी हा शब्द ऐकताच राजकुमार थक्क झाले. ते म्हणाले, महाराज, हे काय सांगत आहात? माझे वडील पिशाचिनीला का शोधतील? कारण ते म्हणत होते की ती एक अप्सरा आहे आणि ते तिच्याशी विवाह करणार आहेत. हे ऐकून राजकुमार फारच चिंतेत पडले. ते मनातच विचार करू लागले, हे कसं शक्य आहे? त्यांनी लगेचच त्या पिशाचिनीचा पत्ता साधूंना विचारला आणि तेही त्या जंगलाच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान साधू मनातच खूप खुश झाले आणि म्हणाले, शेवटी मला जे हवं आहे ते मी मिळवूनच राहीन. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी. दुसऱ्या बाजूला गणेश त्या वृद्ध स्त्रीला म्हणाला, आई, मला एका साधूंनी इथे पाठवलं आहे, जेणेकरून मी त्या पिशाचिनीपर्यंत पोहोचू शकेन. अरे मुला, पण तुला त्या पिशाचिनीला भेटून काय करायचं आहे? तू तिला का भेटू इच्छितोस? आई, मला तिच्याकडून एक जादुई माळ हवी आहे, म्हणून मी इथे आलो आहे.
हे ऐकून वृद्ध स्त्री गंभीरपणे म्हणाली, मुला, तू इथून निघून जा, त्यातच तुझं भलं आहे. त्या साधूंनी तुला फसवलं आहे. हे ऐकून गणेश चकित झाला. तो म्हणाला, आई, तुम्ही असं काय बोलत आहात? हे कसं शक्य आहे? अरे मुला, हेच खरं आहे. तू मान किंवा ना मान, इथे खूप लोक त्या माळेसाठी आले होते, पण एकही जिवंत परत गेला नाही. काही दिवसांपूर्वी इथे एक राजा देखील आला होता. हे ऐकून गणेश पूर्णपणे गोंधळला. त्याला काहीच समजत नव्हतं की काय करावं. तरीही त्याने त्या वृद्ध स्त्रीला विनंती केली, आई, काही झालं तरी मला फक्त त्या ठिकाणाचा पत्ता सांगा जिथे ती पिशाचिनी अप्सरा राहते. मला तिथे जायचंच आहे. गणेशच्या हट्टामुळे अखेर वृद्ध स्त्री म्हणाली, मुला, जर तुला जायचंच असेल तर जा, मी तुला अडवणार नाही. कारण इथपर्यंत आलेल्या कुणीही माझं ऐकलं नव्हतं. कारण जो कोणी या जंगलात येतो तो या माया जाळात अडकतो आणि मला माहिती आहे तूही माझं ऐकणार नाहीस. आई, तुम्ही मला बोलण्यात अडकवू नका. फक्त त्या पिशाचिनीचा पत्ता सांगा. शेवटी वृद्ध स्त्रीने गणेशला त्या पिशाचिनी अप्सरेचा पत्ता सांगितला. त्यानंतर गणेश आणखीन आत जंगलात शिरला. थोड्या वेळाने त्याला एक मोठी गुहा दिसली. ती पाहून तो स्वतःशीच म्हणाला, बहुतेक हीच ती गुहा असावी जिथे ती पिशाचिनी राहते. हे देवा, माझं रक्षण कर. असं म्हणत तो हळूहळू पावलांनी त्या गुहेकडे जाऊ लागला. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला मुक्ता खूपच चिंतेत होती. तिचं मन अस्वस्थ झालं होतं. ती देवाला प्रार्थना करत म्हणत होती, हे देवा, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. कळत नाही का त्यांनी त्या साधूच्या बोलण्यात का येऊन घेतलं? मी किती समजावलं तरीही त्यांनी माझं ऐकलं नाही. कृपया त्यांचं रक्षण कर. असं म्हणत मुक्ता खूपच घाबरली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. त्याच दरम्यान गणेश हळूहळू गुहेत प्रवेश करू लागला. तेवढ्यात अचानक त्याला एक मधुर आवाज ऐकू आला. तू मला शोधत आहेस का? तो आवाज ऐकून गणेश मागे वळून पाहतो तर तिथे एक अतिशय सुंदर स्त्री उभी होती. तिला पाहताच गणेशला समजलं की हीच ती पिशाचिनी अप्सरा आहे. हो, तू बरोबर ओळखलंस. मी तुला शोधत होतो. हे ऐकून ती अप्सरा मंद हसली आणि म्हणाली, पण तू मला का शोधत होतास? इथे बरेच लोक मला शोधायला येतात. तुला मी आवडते का? नाही नाही, मी इथे त्या जादुई मोत्यांच्या माळेसाठी आलो आहे. हे ऐकून पिशाचिनी हसली. तिने आपल्या हातातली एक माळ दाखवत विचारलं, तू याच माळेबद्दल बोलतोयस का? अगं हो, मी याच माळेबद्दल बोलत आहे. ठीक आहे, पण जर तुला ही माळ हवी असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. तेव्हाच मी तुला ही माळ देईन. हे ऐकून गणेश थोडा चिंतेत पडला. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला राजकुमार आपल्या सैनिकाला म्हणाला, अरे, तू परत राजवाड्यात जा. मी इथून पुढे एकटाच वडिलांचा शोध घेईन. महाराज, आपण इथे एकटे काय करणार? तुम्हाला काही झालं तर मीही तुमच्या सोबत येतो. अरे नाही, तू राजवाड्यात जा आणि एक सैन्य तयार ठेव. जर मी उद्यापर्यंत परत आलो नाही तर सैन्य घेऊन इथे ये. हे ऐकून सैनिक परत निघून गेला. राजकुमार स्वतःशीच म्हणाला, मी माझ्या वडिलांना घेऊनच परत येईन. त्यासाठी मला त्या पिशाचिनीचा सामना करावा लागला तरीही मी मागे हटणार नाही. असं म्हणत तोही त्या दाट जंगलात शिरला. जंगलात प्रवेश केल्यानंतर तोही थोडा घाबरला. तो म्हणाला, हे जंगल खूपच दाट आहे. वडिलांना इथे येण्याची गरजच काय होती? तो देवाला प्रार्थना करत पुढे जाऊ लागला. देवा, माझ्या वडिलांचं रक्षण कर. त्याच दरम्यान गणेशने त्या पिशाचिनीला विचारलं, सांग, मला काय करावं लागेल? मी ही माळ कशी मिळवू शकतो? फक्त तुझं हृदय काढून माझ्या हातात ठेव आणि ही माळ घेऊन जा.
हे ऐकताच गणेश पूर्णपणे घाबरला. तो म्हणाला, अगं तू काय बोलते आहेस? जर मी माझं हृदय तुला दिलं तर मी माळ कशी घेणार? मी तर मरेलच ना. अरे असं सहजासहजी ही माळ मी तुला देणार नाही. जर तुला माळ हवी असेल तर तुझं हृदय मला द्यावंच लागेल. असं म्हणत तिने आपलं भयानक रूप धारण केलं. ते रूप पाहून गणेश घाबरून थरथर कापू लागला. तो म्हणाला, अरे देवा, हे काय झालं? आता मी काय करू? देवा, माझं रक्षण कर, नाहीतर ही मला ठार मारेल. गणेश खूपच घाबरला होता. त्याला काही सुचत नव्हतं. ती पिशाचिनी हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागली आणि भयानक आवाजात म्हणाली, अरे तुला काय वाटलं इतक्या सहजपणे तू ही माळ घेऊन जाशील? इथे तुझ्यासारखे कितीतरी लोक आले, पण सगळ्यांना मी मृत्यू दिला आहे. हे ऐकून गणेश आणखीनच घाबरला. तो थरथरत म्हणाला, नको, मला जाऊ दे, मला काहीच नको आहे. अरे नाही, आता तू कुठेही जाऊ शकत नाहीस. जो एकदा माझ्या गुहेजवळ येतो तो परत जाऊ शकत नाही. असं म्हणत तिने आपले नख मोठे केले आणि गणेशवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली. इतक्यात गणेशला मुक्ताने दिलेली पोटली आठवली. त्याने लगेच पोटलीतून राख काढली आणि पिशाचिनीवर फेकली. तेवढ्यात पिशाचिनी वेदनेने किंचाळू लागली. अरे हे काय फेकलंस माझ्यावर? मी तुला सोडणार नाही, तुला ठार मारीन. असं म्हणत ती गणेशच्या मागे धावू लागली. गणेश जीवाच्या आकांताने पळत जंगलाबाहेर येऊ लागला. पळता पळता तो अचानक कोणाशी तरी धडकला. तो दुसरा कोणी नसून राजकुमार होता. राजकुमाराने गणेशकडे पाहून विचारलं, अरे काय झालं? तू इतका घाबरलेला का दिसतो आहेस? अरे राजकुमार, लवकर इथून निघा, नाहीतर ती पिशाचिनी तुम्हालाही ठार मारेल. अरे तू कोणत्या पिशाचिनी बद्दल बोलतो आहेस? तेवढ्यात ती पिशाचिनी तिथे आली आणि भयानक हसत म्हणाली, अरे वा, अजून एक शिकार इथे आली आहे. आजचा दिवस तर माझ्यासाठी फारच खास आहे. पिशाचिनीला पाहताच राजकुमाराला समजलं की त्याचे वडील याच्यासाठी इथे आले असावेत. तो रागाने पुढे येत म्हणाला, अगं माझे वडील कुठे आहेत ते सांग. ते तुला शोधत इथे आले होते. हे ऐकून पिशाचिनी मोठ्याने हसू लागली. तिचं भयानक हसू ऐकून राजकुमार आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अगं तू असं का हसते आहेस? अरे कारण तू ज्या राजाबद्दल बोलतो आहेस ना, त्याला मी आधीच ठार मारलं आहे. तोही इथे ही माळ घेण्यासाठी आला होता. हे ऐकून राजकुमार खूप दुःखी झाला. तो म्हणाला, अगं तू कोणत्या माळेबद्दल बोलते आहेस? माझे वडील तर तुझ्याशी विवाह करण्यासाठी आले होते. अरे नाही, तो इथे माळ घेण्यासाठीच आला होता. त्यालाही एका साधूंनी इथे पाठवलं होतं. हे ऐकून राजकुमार चकित झाला. तेवढ्यात गणेश पुढे येत म्हणाला, हो, ही पिशाचिनी खरं बोलते आहे. मीही त्या साधूच्या सांगण्यावरूनच इथे माळ घेण्यासाठी आलो आहे. त्याने मला सांगितलं होतं की माळ आणल्यावर तो मला खजिन्याचा पत्ता सांगेल. पण आता ही पिशाचिनी मला मारणार आहे. कृपया मला वाचवा, वाचवा. हे ऐकून राजकुमाराला सर्व प्रकार समजला. तो रागाने म्हणाला, म्हणजे हे सगळं त्या साधूचं षडयंत्र आहे. मी त्याला सोडणार नाही. अरे तू त्याला सोडशील की नाही ते नंतर पाहू. आधी स्वतःला वाचवून दाखव. आज तुम्ही दोघेही इथून जिवंत जाणार नाही. असं म्हणत तिने गणेश आणि राजकुमारावर हल्ला केला. त्याच वेळी गणेशने पुन्हा एकदा पोटलीतील भस्म तिच्यावर फेकलं. त्यामुळे पिशाचिनी वेदनेने किंचाळू लागली. ती संतापून म्हणाली, अरे सगळ्यात आधी मी तुलाच ठार मारेन. तू माझ्या वाटेत काटा बनलास. असं म्हणत ती गणेशवर झपावणार इतक्यात तेवढ्यात तीच वृद्ध स्त्री तिथे आली आणि मोठ्याने म्हणाली, अगं थांब, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. अगं चालती हो इथून म्हातारे, नाही तर तुलाही ठार मारेन.
अगं, आजवर मी तुझ्याशी कधी बोलले नाही, पण आता मी या निष्पाप लोकांना मरू देणार नाही. अगं, हे सगळं त्या साधूचंच कारस्थान आहे. जर तुला कोणाला मारायचं असेल तर त्या साधूला मार. त्या वृद्ध स्त्रीचे शब्द ऐकून पिशाचिनी विचारात पडली. ती म्हणाली, पण त्याला मारून मला काय मिळणार? अगं, तुला मुक्ती मिळेल. तू इथे पिशाचिनी बनून अडकली आहेस. जर तू त्या साधूला ठार मारलंस तर तुला या बंधनातून मुक्ती मिळेल. समजलं का? हे ऐकून पिशाचिनी थोडी चकित झाली. ती म्हणाली, पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? अगं, तू स्वतः विचार कर. तो साधू ती माळ का मिळवू इच्छितो? कारण त्याला ठाऊक आहे की ती माळ मिळाली तर तो खूप शक्तिशाली होईल. त्या माळेतच तुझ्या मुक्तीचं रहस्य दडलेलं आहे. हे ऐकून पिशाचिनी अधिकच गोंधळली. तिला काय करावं हे समजत नव्हतं. तेवढ्यात गणेश म्हणाला, म्हणूनच तो साधू सगळ्यांकडून ती माळ आणायला सांगतो आहे. हो, तू बरोबर बोललास. म्हणूनच मी तुला थांबवलं होतं. कारण जर तू इथे आलास तर तुझा जीव जाईल. आता सर्वांना स्पष्ट झालं की हे सगळं त्या साधूचं कारस्थान आहे. राजकुमार रागाने म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मी त्या साधूला सोडणार नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे. यानंतर सगळेजण मिळून त्या साधूकडे गेले. साधूंनी सगळ्यांना एकत्र पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, अरे, तुम्ही सगळे इथे काय करत आहात? काय झालं? साधू महाराज, तुम्ही जी माळ आणायला सांगितली होती ती मिळाली नाही आणि तुम्ही म्हणत होतात की राजाचे वडील पिशाचिनीशी विवाह करायला गेले आहेत, पण त्या पिशाचिनीने तर त्यांना ठार मारलं आहे. हे ऐकून साधू थोडा गोंधळल्यासारखा दाखवू लागला. तो म्हणाला, अरे, तुम्ही काय बोलत आहात? मला काही समजत नाही. तेवढ्यात पिशाचिनी तिथे आली आणि म्हणाली, मी सांगते हे काय बोलत आहेत. पिशाचिनीला पाहताच साधू घाबरला. तो अडखळत म्हणाला, अगं, तू इथे कशी आलीस? अरे, जसं मला यायला हवं होतं तशीच आली. खूप खेळ खेळलास तू. माझ्याकडून अनेक निरपराध लोकांना मारून घेतलंस, पण आता तुझा अंत निश्चित आहे. हे ऐकून साधू खूपच घाबरला. तो थरथरत म्हणाला, अगं, हे काय करते आहेस? मला वाचवा, नाहीतर हे मला ठार मारेल. साधू महाराज, तुमचं मरणच योग्य आहे. कारण साधू असूनही तू दुष्ट माणसासारखा वागलास. तुला माहिती होतं की जो कोणी पिशाचिनीकडे जाईल तो मरेल, तरीही तू स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना तिथे पाठवलंस. राजकुमाराला प्रचंड राग आला. त्यांनी आपली तलवार काढली. साधू घाबरून म्हणाला, नाही, मला सोडा, मला जाऊ द्या. मी एक साधू आहे. जर तुम्ही मला मारलत तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. हो, मला माहिती आहे. जर राजकुमाराने तुला मारलं तर त्यांना पाप लागेल, पण जर मी तुला मारलं तर मला काहीही होणार नाही. असं म्हणत पिशाचिनीने साधूवर जोरदार हल्ला केला आणि तो तिथल्या तिथे मूर्त झाला. साधूचा अंत झाल्यानंतर पिशाचिनीने राजकुमाराला ती जादुई माळ दिली आणि म्हणाली, जसं त्या वृद्ध स्त्रीने सांगितलं होतं तसं ही माळ तोडून टाका. राजकुमाराने लगेच ती माळ तोडली. माळ तुटताच एक अद्भुत घटना घडली. ती भयानक पिशाचिनी एका सुंदर राजकुमारीत परावर्तित झाली. हे पाहून राजकुमार आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अगं, तू तर एक राजकुमारी आहेस. आपलं खरं रूप परत मिळाल्यामुळे राजकुमारी खूप आनंदी झाली. ती म्हणाली, तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही मला या शापातून मुक्त केलं. मला एका साधूने शाप दिला होता कारण मी त्यांचा अपमान केला होता, पण आज तुम्ही मला त्या शापातून मुक्त केलं. राजकुमारीचं बोलणं ऐकून राजकुमार खूप आनंदी झाले. गणेशही खूप खुश झाला होता. तेव्हा राजकुमारी गणेशकडे वळून म्हणाली, मला माहिती आहे की त्या साधूने तुला लोभ दाखवला होता म्हणून तू इथे आला, पण आता काळजी करू नकोस.
मी ज्या गुहेत राहत होते तिथे जा, तुला तिथे खूप सारा खजिना मिळेल. हे ऐकून गणेश खूप आनंदी झाला आणि तो ताबडतोब त्या गुहेत गेला. गुहेत प्रवेश केल्यावर त्याने पाहिलं की तिथे भरपूर सोन्या चांदीचे दागिने आणि खजिना पडलेला आहे. ते पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अरे वा, इथे तर खूप सारा खजिना आहे. आता तर मी खूप श्रीमंत होणार. हे देवा, तुझे खूप खूप आभार. माझ्या नशिबात एवढं काही लिहिलं आहे हे मला माहीतच नव्हतं. यानंतर गणेशने सगळे दागिने गोळा केले आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला मुक्ता आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. ती चिंतेने म्हणत होती, हे देवा, अजूनपर्यंत हे परत का आले नाहीत? आतापर्यंत यायला हवं होतं. कुठे काही अडचणीत तर अडकले नाहीत ना? ती घराबाहेर बसून त्याची वाट पाहत होती. तेवढ्यात गणेश आनंदाने घरी येताना दिसला. त्याला पाहताच मुक्ता खूप खुश झाली आणि म्हणाली, अरे, हा तर माझा नवरा आहे. ते परत आलेत. गणेश तिच्या जवळ आला आणि म्हणाला, अगं, तू इथे काय करते आहेस? अहो, मी तुमचीच वाट पाहत होते. तुम्ही ठीक आहात ना? अगं हो, मी अगदी ठीक आहे. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. जर तू मला ती भस्माची पोटली दिली नसतीस तर मी त्या पिशाचिनीपासून वाचलोच नसतो. यानंतर गणेशने मुक्ताला सगळी गोष्ट सांगितली. ते ऐकून मुक्ता म्हणाली, अहो, हे बरं झालं की राजकुमाराने तुम्हाला मदत केली. पण आता कधीही कोणत्याही साधूच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. अगं हो, तू अगदी बरोबर बोलते आहेस. पण काहीही असो, आज त्या पिशाचिनीमुळे आपलं नशीब बदललं. आपल्या भाग्यात इतका मोठा खजिना आहे हे मला माहीत नव्हतं. असं म्हणत गणेशने मुक्ताला भरपूर सोने चांदीचे दागिने दिले. ते पाहून मुक्ता आश्चर्यचकित झाली आणि आनंदाने म्हणाली, अहो, इतके सगळे दागिने. आता आपण खूप श्रीमंत होऊ आणि पुन्हा कधीही दुःखी राहणार नाही. अगं हो, मी तुला सांगितलं होतं ना, मी श्रीमंत होऊनच घरी परत येईन. हे ऐकून मुक्ता खूप आनंदी झाली आणि त्यानंतर दोघंही सुखाने आणि आनंदाने आयुष्य जगू लागले. दुसऱ्या बाजूला राजकुमार राजकुमारीला म्हणाला, अगं, तू खूप सुंदर आहेस. तू माझ्याशी विवाह करशील का? हो, का नाही? तुम्ही मला शापातून मुक्त केलं आहे. तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. यानंतर राजकुमार तिला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला आणि दोघांनी मोठ्या थाटामाटात विवाह केला. त्यानंतर तेही सुखाने जीवन जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, नशिबात जे लिहिलं असतं ते आपल्याला मिळतंच. पण लोभ, फसवणूक आणि चुकीच्या मार्गाने नव्हे, तर धैर्य, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयामुळेच खरा सुख मिळतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.